नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ओम साईराम. आज तुम्हाला मी शेवभाजी कशी बनवायची दाखवते. सगळेच बनवता, तर मी अशी बनवते हे सांगते मी तुम्हाला. चला तर मी आता लगेच व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला साहित्य दाखवून घेते एकदा. इथं एक वाटी मी टोमॅटो कापून घेतला आहे. इथं हा गरम मसाला घेतला आहे, हे बघा, 1 चमचा. त्यानंतर इथं थोडंसं खोबरं घेतलं आहे किसलेलं, कोथिंबीर आहे, इथं आपला घरचा मसाला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडेसे कढीपत्त्याचे पानं आहे, अद्रक आहे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरं लागणार आहे, मोहरी आहे, हळद आहे, लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आहे, ती टाकणार आहे आपण आता. त्यानंतर मी इकडं गॅस पेटवून इथं कांदा लाल करायला ठेवलेला आहे. एक छोटा कांदा उभा कापून घेतला आहे, हे बघा. हा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे. आपण याला आता थोडा लाल झाला आहे, तेल टाकून त्याला चांगलं छान लाल करून घ्यायचं आहे. अजून तो आपण याच्यामध्ये आता तेल टाकून घेणार आहे. छान लाल होऊ द्यायचा थोडासा, जास्त कांदा काळा पण नाही होऊ द्यायचा हा. भाजीला पण काही नव्हतं, मी काल थोडी शेव बनवली रेसिपी टाकायची ती अजून ती अपलोडला नाही टाकेल. चला आता थोडीशी भाजी करून बघू. आपण हीच भाजी काळ्या मसाल्याची पण बनवतो, त्याला पण आपण कांदा भाजूनच घेतो. याला थोडासा असं लाल करून घ्यायचं आहे, जास्त कांदा नाही भाजायचा आहे. आपण आता कांदा काढून घ्यायचा आहे. लाल झाला आहे, छान भाजून झाला हा कांदा. आपण आता हा एका डिशमध्ये काढून घेऊ. आपण त्यानंतर असंच खोबरं पण भाजून घेणार आहे आता. हे बघा, हे खोबरं पण टाकून घ्यायचं आहे. लाल होईपर्यंत थोडंसं भाजून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवायचा. खोबरं किसलेलं आहे, ते खाली लागलं जातं, म्हणजे भाजी अशी करपल्यावानी वाटते मग, त्यामुळे जास्त भाजून नाही घ्यायचं. ते थोडंसं तेल टाकून, थोडं तेल टाकायचं आहे. छान तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे तो. दोनच मिनटात भाजून होतं. आपण ते पण काढून घेतो आहे आता. तुम्ही खोबरे तुकडे करून जरी टाकले तरी चालतील. आपण आता हे मिक्सरला सगळं बारीक करून घेणार आहे. मी तर गॅस बंद करते. आपण हे मिक्सरला याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आता. आपण हे आता हे सगळं या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडासा आपण एक वाटी असा मोठा टोमॅटो कापून घेतला. याच्यातला मी निम्मा याचाच टाकून घेणार आहे आता. याची पूर्ण ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आपल्याला आता. याच्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे, अद्रक आहे, हे बघा, हे पण याच्यात टाकून घेते. याच्यात थोडंसं 2 अद्रकचे तुकडे टाकून घेतले त्याच्यामध्ये. आपण हे छान बारीक करून घेणार आहे आता. मी आता गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. आपण आता हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं आहे वाटण. आता मी आता याच्यामध्ये तेल टाकून घेते कढईमध्ये, हे बघा. 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलं आहे. आपण ते चांगलं तापवून घेऊ आता. आपलं तेल तापवून झालं आहे आता. आपण त्याच्यात आता जिरे टाकून घेते थोडेसे, अर्धा चमचे जिरे टाकले आहे. त्यानंतर मोहरी टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण तिथं थोडीशी हळद टाकून घेणार आहे आता. इथं कढीपत्त्याचे पानं, लसूण हे पण टाकून घेतो आहे आपण त्याच्यात आता. छान फोडणी देऊन घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते मी आता फोडणीला. त्याच्यामध्ये आपण आता हे
इथं मसाला घेतला, हा घरचा मसाला आहे, हा पण टाकून घेते 1 चमचा. त्यानंतर गरम मसाला आहे, हा पण टाकायचा आहे. आपण त्याच्यामध्ये आता लाल तिखट आहे, काश्मीरी मिरची पावडर, ती मी टाकून घेते. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तिखट करून घ्यायचं. मसाले आपण आता हे छान तेलामध्ये परतून घ्यायचे. हे बघा, आपण टोमॅटो आपण तो टाकून घेतो याच्यामध्ये. दोन मिनटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आता हे आपला मसाला असा छान परतून झाला आहे. आता मस्त तेल सोडलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता आपण हे वाटण करून घेतलं, हे टाकून घेणार आहे. आपण त्याच्यामध्ये सगळं टाकून घेतो आहे आता. हे बघा, मसाला छान असा परतून घेतला आपण. आता त्याला आपण अजून 5 मिनटं असा बारीक गॅस करून त्याच्यावर मस्त तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. त्याच्यामध्ये शिजू देऊ आपण त्याला. आता मी गॅस कमी करते. आता 5 मिनटाला होऊ देऊ आपण चांगला. गरम पाणी करायचं आपल्याला रश्श्याला. मी तिकडे गरम पाणी करून ठेवलेलं आहे. गार पाणी कधीच टाकायचं नाही याच्यामध्ये. मसाला छान परतून झाला आहे. आता छान तेल सुटलं त्याला. हे बघा, मस्त परतून झाला आहे मसाला कधी पण तेलामध्ये 5 ते 10 मिनटं चांगला परतून द्यायचा. हे बघा, आपण आता याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. आपल्याला आता त्याचा रस्सा बनवून घ्यायचा आहे ना. आपण याच्यात पाणी आता गरम टाकून घेतो आहे. आपली शेव आहे त्याच्यामध्ये आपण लसूण लाल तिखट सगळं टाकलेलं असतं, त्यामुळे इकडं थोडंसं जपूनच टाकायचं. याच्यात मी आता पाणी टाकून घेते जेवढं पाहिजे तेवढं. पाणी शक्यतो गरमच करून टाकायचं कधी पण. आपण याला छान उकळी येऊ द्यायची आता. आपण याला आता 5 मिनटं उकळी येऊ देऊ छान मस्त. त्यानंतर आपण याच्यामध्ये शेव टाकून घेऊ. हे छान उकळी आली आपल्या रश्श्याला आता. तरी पण छान येते आहे, तुम्ही बघू शकता. आपण 5 मिनटं आता बारीक गॅस करून देणार आहे. 5 मिनटं चांगली तरी येऊ देणार त्याला. आता गॅस एकदम कमी करायचा थोडासा असा. आपला रस्सा छान तयार झाला आहे आता. हे बघा, मस्त तरी आली त्याला, तुम्ही बघू शकता. आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाहिजे तेवढं मीठ टाकून घेणार आहे, कारण आपल्या शेवीत मीठ असतं. छान मस्त झाली आहे. आपण याच्यामध्ये आता शेव टाकून घेऊ. थोडंसं मीठ टाकून घेते याच्यामध्ये. आपण मीठ टाकलेलं नाही आहे, थोडंसं टाकायचं आहे. आपण याच्यामध्ये आता शेव टाकून घ्यायची आहे. इथं मी ही अशी जाड शेव घेतलेली आहे. आपण ही जशी पाहिजे तशी टाकून घ्यायची. शेव टाकायची भाजी जास्त वेळ होऊ द्यायची नाही, 2-5 मिनटं ठेवायची.
आपण आता 5 मिनटं अशीच होऊ देऊ. हे बघा मस्त तरी आली त्याला. तुम्ही बघू शकता एकदम छान झाली आहे. करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपण आता 2 मिनटं अशीच होऊ देऊ आता. आपली भाजी अशी छान तयार झाली आता. तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त एकदम. आता आपण याच्या संग पोळी संग मस्त छान लागती भाजी. तुम्ही भाकरी संग पण खाऊ शकता. हे बघा आपण आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. मी आता गॅस बंद करते आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. हे बघा मस्त भाजी तयार झाली आपली शेवभाजी. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. हे बघा करून बघा.